नमस्कार, बेस्ट ऑफ वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आठवड्याभरातील महत्त्वाच्या घडामोडी। कोलवाळ पोलिसांनी थिवेतील लालाकी बस्ती येथे भाडेकरू पडताळणी मोहीम राबवली आहे। या मोहिमेत नोंद नसलेले सुमारे 50 ते 60 भाडेकरू सापडलेत। राज्यातील विविध भागात भाड्याच्या घरांची मागणी सातत्याने वाढली आहे। विविध राज्यातील नागरिक रोजगारासाठी गोव्यात येतात, ते स्थानिकांच्या घरांमध्ये भाड्याने राहतात। अशा नागरिकांची आधार कार्ड तसंच इतर माहिती घर मालकांनी जवळच्या पोलीस स्थानकांना देणं गरजेचं आहे। बऱ्याचदा घर मालक भाडेकरूंची माहिती पोलिसांना देत नाहीत आणि त्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं। राज्यात गेल्या काही वर्षात घडलेल्या गुन्हेगारी घटनांमध्ये परप्रांतीयांचा अधिक सहभाग असल्याचं समोर आलंय। त्यातील काही जणांची माहिती घरमालकांनी स्थानिक पोलीस स्थानकात जमा केलेली नव्हती, त्यामुळे त्यांचा शोध घेणं कठीण बनलं। त्यातच नुकतंच बांगलादेशी नागरिक राज्यातील विविध भागात राहत असल्याचं स्पष्ट झालंय। म्हणूनच राज्याच्या विविध भागात पोलिसांकडून भाडेकरू पडताळणी मोहीम राबवण्यात येते। कोलवाळ पोलिसांनी उत्तर गोवा पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन आणि म्हापसा पोलीस उप अधीक्षक जिव्बा दळवी यांच्या नेतृत्वाखाली थिवीतील लाल की बस्ती औचित्यवाडो या भागात भाडेकरू तपासणी मोहीम राबवली, ज्यामध्ये नोंदणी नसलेले सुमारे 50 ते 60 भाडेकरू सापडलेत। कोलवाळ पोलिसांनी या सर्वांना नोंदणीसाठी कोलवाळ पोलीस स्थानकावर आणलंय। आयज आमी कोलवाळे पुलीस स्टेशन अंडर द ओवरऑल सुपरविजन ऑफ SP नॉर्थ श्री वॉल्सन सर आणि आमचे SDPO जिव्बा दळवी सर हांच्या सुपरविजना अंडर आमी आयज औचित्यवाडो थिवीम ऑल्सो नोन एज लाला की बस्ती तातूंत वचून रँडमली टेनंट व्हेरिफिकेशन ड्रायव्ह केलो। हो ड्रायव्ह करपाक ओन्ली द पर्पज की वेरियस स्टेटीचे हांगा मायग्रंट्स येता आणि दे आर इनवॉल्ड इन वेरियस टायप्स ऑफ क्रिमिनल केसीस। सो हे डिटेक्ट्स आणि प्रिव्हेंट जावच्या खातीर आमी ऑल ऑफ सडन थंय आयज स्पेशल ड्रायव्ह टेनंट व्हेरिफिकेशन ड्रायव्ह कंडक्ट केलो आणि थंयच्यान ऑलमोस्ट 50 ते 60 लोक राउंड ऑफ केले आणि तांकां पुलीस स्टेशनार हाडून तेंचे पुलीस व्हेरिफिकेशन चालू आसा। हे 50 ते 60 लोकांनी टेनंट फॉर्म भरूंक ना आणि ते इलिगल रावताले। सो तेंच्या ओनर्स हाऊस ओनर्सांकूय आमी हांगा आपोवन ते व्हेरीफाय करतले आणि तेंच्या कडल्यान टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरून कन्सर्न ऑथॉरिटीक धाडटले। हे टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरपाक तेंचो इम्पॉर्टन्स कितें हे टायम टू टायम आमचो ऑनरेबल CM DGP सर हे टायम टू टायम मिडिया द्वारे सगळ्यांक सेन्सिटायज करता की टेनंट फॉर्म कित्याक लागून भरपाक जाय आणि वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट। डिफरंट स्टेटीचे क्रिमिनल्स, हार्डकोर क्रिमिनल्स, एब्सकॉन्डर्स हांगा येता आणि असले मायग्रंट एरियेत शेल्टर घेता आणि क्रायम्स करून तेंचे नेटिव्ह प्लेसीचेर ते वयता। ताका लागून जेन्ना क्रायम्स असले एरियेत रिपोर्टेड जाता ते डिटेक्ट करपाक व्हेरी डिफिकल्ट जाता, जे करून ते टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरिना। ताका लागून असले ऑफेंडर्स डिटेक्ट करपाक डिफिकल्ट जाता। वो टेनंट ड्रायव्ह करपाक ओन्ली सोल पर्पज की ते 100% टेनंट व्हेरिफिकेशन जावपाक जाय, जे करून क्रायम डिटेक्ट जातलो। थँक्यू। अजून त्यांचे आधार कार्ड बाकी कितें ID बीन सगळे आसा तेंचे आमी पर्सनल हाऊस टू हाऊस विजीट करून तेंचे आधार कार्ड्स, अदर डॉक्युमेंट्स, ID कार्ड्स आमी चेक केला। जेंचे कडेन कांयच मेळोंक ना तेंकां आयज पुलीस स्टेशनार हाडून तेंचे व्हेरीफाय करतले आणि ज्यांच्यांनी भरूंक ना तेंचे कंपल्सरी टेनंट व्हेरिफिकेशन फॉर्म भरतले। हे सगळे बिराडाक रावतात हे सगळे टेनंट्स बिराडाक रावतात। डिचोलीत होणारं इंटिग्रेटेड आयुर्वेदिक आणि ॲलोपॅथी हॉस्पिटल हे एकाच छताखाली 2 विविध प्रकारच्या उपचार पद्धती देणारं राज्यातील एकमेव आणि पहिलं हॉस्पिटल असणार आहे, असा दावा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलाय। या हॉस्पिटलाचं लोकार्पण नोव्हेंबर 2023 पर्यंत शक्य होईल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय। मावशी येथे होऊ घातलेल्या हॉस्पिटलच्या शिलान्यास कार्यक्रमात ते बोलत होते। स्पेशली इन द इंटिग्रेटेड फॉर्म till now we are not having any integrated hospital in the state of Goa. We are having separately Ayurvedic hospital and separately allopathic hospital. This is one kind of the first integrated hospital in the state of Goa. So it is very much proud for me as an Ayurvedic physician, and along with me Dr. Shekhar Sarkar is always with us to do the this type of practicing integration way, so that will help for more and more for the
people. It will benefit not only for the Bichole but entire state of the Goa. सो म्हाका सांगपा खातीर खूब खोस भोगता. जाता तितके बेगीन हो प्रोजेक्ट आमी लोकार्पण करता आनी सुरवाती पासून ह्या प्रोजेक्टा कडेन जे हांव अटॅच्ड आसा त्या खातीर जाता तितके बेगीन प्रोजेक्ट पुराय जावचो आनी लोकार्पण करून लोकांची सेवा ह्या हॉस्पिटलांतल्यान सुरू जावची हाज्या खातीर सातत्यात म्हजोय वैयक्तीक रित्या हातूंतल्यान इंट्रस्ट आसतलो. म्हाका खूब बरें दिसता म्हणजे हांव सभापती आसतना जे काम सुरवात जाल्लें ते मुख्यमंत्री आसतना आमी पूर्णत्वाक गेले आनी एज गुड एज आमी नोव्हेंबर 23 म्हटल्यार हे काम पुराय करून हो प्रोजेक्ट लोकार्पण करपाक जाय. I've already told my ED as well as the entire team that we have a hard stop in November 23. So this project has to be completed in November 23 so that we all can also again come here and see the project in full scale. I understand that Honorable CM was also telling there is a hospital, there are small clinics, there are hospitals, but like other parts in the country, this virtually requires multi-speciality hospital, which would benefit more than 4 lakh people. And as I told that Indian Oil as an organization, as a corporate, acknowledge this need and as a responsible citizen have decided to contribute 10.36 crores for this project. So I will be failing in my duty if I don't acknowledge Arlekarji's contribution towards this. In fact, not only as CSR committee head, as a colleague in the Indian Oil board, I have seen his passion for this type of work. And when this came in, we had a lot of discussions. It took some time because of papers, because of the requirements which is there. But finally, we have done it. So thanks to him. Of course, the way Honorable CM has shown his commitment towards this project by being present during the MOU as well as today and taking active part, I think he deserves lots of compliment. मांद्रे मतदारसंघातील पालिये येथे काही घरांच्या वाटेचा विषय बराच तापलाय. हा विषय नेमका काय आहे पाहूयात. पालिया पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 म्हणजेच भोमवाडा पालिये येथे वाटेचा विषय बराच तापलाय. गावातील काही घरांना पक्की वाट नसल्यानं स्थानिकांना त्रास सहन करावा लागतोय. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी काही स्थानिकांनी पंचायतीकडे धाव घेत रस्ता बांधून देण्याची मागणी केली होती. सर्वे नंबर 147/39 या जागेतून रस्ता देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर जमिनीचे मालक वासुदेव देशप्रभू आणि जितेंद्र देशप्रभू यांनी NOC देत वाट देण्याचे आश्वासन दिलं होतं. भाटकरांच्या NOC नंतर पंचायतीकडून ठराव मंजूर केला होता. मात्र जमीन कसणाऱ्या शेतकऱ्याने जागा देण्यास नकार देत जमिनीला कुंपण घातलंय. त्यामुळे स्थानिक संतापलेत. दरम्यान संतप्त स्थानिक महिलांनी एकत्र येऊन हे कुंपण काढण्याचा प्रयत्न केलाय. तांकां खुबशीं वर्सांनी जो वाटेचो विशय आसलो ते खूब म्हणजे त्रास तांकां खूब सहन करचो पडलो. तेच्या पयलीं फाटीं तांकां जितेंद्र देशप्रभू जेन्ना आसलो तेन्ना हांगासर येवन तांकां त्यांनी 3 मीटर ते 17-18 मीटर लांब असो NOC दिला. त्यांनी ऑलरेडी म्हाज्या कडेन आसा ती NOC. ते शिवाय जे दुसरे वासुदेव देशप्रभू आहात तेंची तेंच्या लागीं NOC आसा आणि तेंच्यांनी दिल्या बद्दल आतां आनी एक दोन वाटे आसले ते बंद जाले आणि हांगासूनय ते ह्या वाटेसून ते वयताली. पण हेंच्यांनी फेन्सिंग घातल्या कारणा खातीर तांकां खुबसो प्रॉब्लेम जालो. रातची बी ल्हान ल्हान भुरगीं आसात आणि पावसाच्या दिसांनी तांकां इतलो त्रास जातालो कशें वचपाक सुद्दां कळनासलें. सो तेंच्यांनी डिसिजन घेतलें की साहेबाकय ती पळय मेळून येयली. म्हाका सांगपाक लागले की आमी आतां डिसिजन घेतात की आमी ते पोल आहात ते हे सायडीन काडटात आनी आमी थंयच्यान वचपाक वाट करतात अशें म्हाकाय तेंच्यांनी सांगलें. हांवें म्हटल्यार पळय जर तुमकां भाटकार सांगता यू गो हेड आनी ती काम करपाक लागली. इतल्यान म्हाका फोन येयलो की अशें हांगा इन्सिडंट्स ते ऑपोजिशन कोण आहा ते येयले हांगा म्हणून हांव हांगा पळोवपाक गेलो. जाल्यार दुसरे दीस पळयता जाल्यार म्हाज्या हातीक काठी घेवन हांव उठून आसलो. तीच काठी म्हाजी तेंच्यांनी दाखयली की हो सागर दादागिरी दाखयता. पण हांव इतलें सांगूंक सोदता जे कोणी प्रेस सुद्दां दिलो तेका गोवा चॅनलाक की सागर तिळवे 5 वर्सां हांगा काम केलां सागर तिळवेन आनी सागर तिळवे सेकंड टायम निवडून येयला पंचायतीत आनी तो सुद्दां निवडून येयला पळय. पालयां जे 7 वॉर्ड आहात पळय हायेस्ट वोट घेवन सागर तिळवे निवडून येयला. आज तुमी पालया गांवांत 3000 लोकसंख्या आहा. 3000 लोकसंख्यात तुमी कोणायकय विचारा सागर तिळवेचो स्वभाव कसो आहा. सागर तिळवो ह्यो प्रोफेशनली टीचर आसा आनी जो म्हाजेर आरोप घातला भिवा परब हो क्रिमिनल मनीस तेजेर ऑलरेडी 2-3 एलिगेशन आसून कंप्लेनी रजिस्टर आसा आनी तो म्हाजेर इतलें एलिगेशन घालता. तुमी पालयार आज कोणायकय विचारा भायर सुद्दां विचारा म्हाजो स्वभाव कसो तो.
तुमकां आतां हेंच्यांनी सांगलेच आसता हांव प्रत्येक ग्रासरूट लेवलाचेर हांगा लोकांक काम करता आनी तेच्या खातीर आमी बेश्टे हांगासर प्रॉपर्टीत घुसोंक ना. तर तुमकां सांगपाक म्हाका दिसता की हे पळय डॉक्टर वासुदेव देशप्रभू हो भाटकार आसा ह्या जागेचो, तेची NOC आहा आमच्या कडेन पळय सायन मारलेली आसा, तुमी पळोवंक शकतात. आं तेच्या उपरांत दुसरो जो भाटकार आहा तो जितेंद्र देशप्रभू, जो आयज आमच्यात ना पण तेणी आमकां NOC दिल्लेली आसा ही पळय. तेच्या उपरांत जितेंद्र देशप्रभू सुद्दां हे पळय तेणी आमकां सारके प्रपोज प्लान करून दिल्लो, कसो तुमचो रोड आसतलो, कितें आसतलो, कशो नाला तुमी कंस्ट्रक्ट करा, एक्झॅक्ट आमकां प्लान जितेंद्र देशप्रभून दिल्लो. हे पळय तेजी सायन आहा. करता कोरोनाच्या टायमार सुद्दां तेणी हेल्प केलो. इवन फक्त मतां जायी म्हणून त्या टायमार तो फुडें सरना. तो प्रत्येकाच्या कोण सीक पडला काय पडला प्रत्येकाच्या घरांत वचून तेणी कोरोनाच्या टायमार कितें विचारलें, तुमकां कितें हेल्प जायी, कितें हें करा, तुमकां प्रॉब्लेम कितें आसा, सगळो तो विचारता. तेन्ना न्हू पण आजून सुद्दां आयज सुद्दां कोणाचें कोण बरें ना जालें काय जालें जाल्यार तो पटकन पयलीं आदी आपलें काम सोडून आपलें सगळें धांवता. आणि त्याची तुम्ही अशी हे करू नका, तो असो बाकीचे वाईट काम करतलो असं सांगू नका ना. आणि आम्ही इलिगल कितेंच करूना. पळय आमच्याकडे सगळे आहा, वासुदेव देशमुखचे बी सगळे आहा पळयात, पळोवं शकता. आम्ही कायद्यान आहा सगळे पण. आम्ही सगळे कायद्यान पंचायत सगळे आमचे पंचायतीचे NOCच्या पोतान सगळे आमदाराची सगळे आहा इथे. तरी आम्ही इलिगल वचूंक ना, तरी आमकां की तेका सागर तुवें ब्लेम करता. तांकां कांयच कळना कित्याक लागून ताका आमच्या खातीर बेश्टो ब्लेम करना. कित्याक ताणें आमकां सपोर्ट केला. आमकां जसो न्हू तो सगळ्यांक सपोर्ट करता, कोणाकूच करना असो ना. नाजाल्यार तो ऑपोजीट पार्टीचो तो आनी कितें अशें तो केन्ना मानिना. सगळीं आपली म्हणटाने तो सपोर्ट करता सगळ्यांक. टोटल कितले फॅमिली रावतात हांगा? तरी 10 घरां 10 घरां खंयसूनच वाट आसा. हय हांगसून वाड आसा. पयलीं खंयच्यान तरी वयताली पूण कशें जालें आतां शॉप पॅक केले न्हू, प्रत्येकान आपापल्या इलेक्शनाक लागून फाटल्या पंचायतीच्या आनी तेका लागून आमकां हो आतां तर आमकां काडचें पडलें. तो आयकान आमकां अशें आमकां आमचें आसा न्हू तें आमकां ऑलरेडी पयलीं बरे भशेन सांगलेलें की आमकां वाट दी म्हणून. तो आयकना जालो म्हणटून मागीर आतां आमकां चान्सूच ना न्हू म्हणून आमी मागीर सोडली तेची. आणि स्वतः जितेंद्र देशप्रभू स्वतः हांगासर येवन मिटींग घेवन आमकां दिल्या तांकां NOC. फुडें घेवन दिला. आणि आता म्हणटा तो मेलो बिलो अशें काडटा, तशें उलोवं नाका न्हू तुमी. तर तेणी आमकां पयलीं NOC येवन पळोवनूच आमकां दिल्लेली NOC आसा दितना आमकां. ते असले फुड्यान देशप्रभू आमी सगळ्यांनी मिटींग घेवन तेच्या कडल्यान NOC घेतलेली तेन्ना तेकाय आपयलो आमी. तेच्या फुड्यान तेणे आमकां NOC दिल्ली. दरम्यान जमिनीचे खूळ असलेल्या व्यक्तीने याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. इन्सिडंट एक 15 बायला आणि एक पंच हांगासरलो बोमवाडाचो हांगासर इलाय आणि आमची फेन्स कट केलाय. आमकां काय लिगल नोटीस दिवंक ना, काय पेपर दिवंक ना, काय एक दिवंक ना. आमी तांकां विचारले सगळे आसा म्हणून सांगता, पण लिगल आमकां कांयच मेळोंक ना. जर काय लिगल असले लिगल डॉक्युमेंटाक कांय कोर्टाची ऑर्डर जाय, मामलेदाराची ऑर्डर जाय आणि डेमोलिशन करपाक पब्लिकाक रायट ना. बरोबर. डेमोलिशन करताना कोण तरी गव्हर्मेंट ऑथॉरिटी हांगा प्रेझेंट जाय. हेंच्यांनी ही दादागिरी आणि गुंडागिरी केल्या हांगासर, म्हणून आमी कंप्लेंट फायल केल्या. आयज कंप्लेंट फायल करून 21 दीस जाले आणि पेडण्या पोलीस स्टेशनान अजून काय एक्शन घेवंक ना. आमची FIR पासून रजिस्टर करूंक ना. हो घडलेलो इन्सिडंट अरावंड अर्द्या वराचो आमी फूल रेकॉर्ड केला. कित्याक सगळ्या बायलांनी तार कट केल्या आणि काय दादागिरी केल्या, आमकां मारपाक येयला पंच. हे सगळो इन्सिडंट आमी रेकॉर्ड केला, कांय एक शब्द तांकां उलय नासतना. तरी अजून FIR कित्याक रजिस्टर जायना आमकां खबर ना. ताका लागून आमी गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करता, रिस्पॉन्सिबल ऑथॉरिटी आहा तेंच्यांनी हांगासर येवन इन्वॉल्वमेंट घेवचे आणि आमचे FIR रजिस्टर करपाचे. ते दिसा कितें तरी शेतीचे लुकसाणी केल्या आणि मारपाक गेल्या म्हणून पळयात तुमी, आमी नागरलेले आहा ऑलरेडी शेत. त्या शेतान तुमी येवन अशें करूंक जायना आसलें. आमी हांगासर तुमी पळोवंक शकता, ह्या सायडीनय शेत करतात, ऑपोजीट सायडीनय करतात. दोनूय सायडीन आमी शेतच करता. आमचे तेच्या खातीर लुकसाण जालें. आमकां हांगासर मोको घालपाचो आसलो, मिरसांगे लावपाचे आसले. हेंच्यांनी तार कट केल्या म्हणून तिच्यान धोरा येता आणि अजून काही रजिस्टर करूंक ना FIR. आमच्या शेताचेंय लुकसाण. आमी दोगांय जाण फुल्ली डिपेंड ऑन एग्रीकल्चर आणि आमची फॅमिली. मेन इशू खंयच्यान हे जालें की प्रॉपर्टी तुमचे की आनीक कितें कशें काय? आमी ह्या प्रॉपर्टीचे टेनंट. ओके. आमचे 3 जनरेशनां, आजा पासून पप्पा पासून तेच्या उपरांत आमी फक्त फार्मिंग करता हांगासर. तू म्हणशील तसं या नाटकाच्या निमित्त अभिनेते संघर्षण कराडे सध्या गोव्यात आहेत.
गोवन वार्ता लाईव्हशी मारलेल्या गप्पांमधून त्यांनी गोव्याविषयी आपलं प्रेम व्यक्त केलंय. नमस्कार, मी विनायक सामंत तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय गोवन वार्ता लाईव्ह या तुमच्या मराठी आवडत्या चॅनलवर. आमच्यासोबत आज आहेत संकर्षण राडे सर. त्यांची खरं तर योग्य ओळख करून द्यायची गरज नाही. कला क्षेत्रातले अष्टपैलू कलाकार असं म्हटलं तर काही अतिशयोक्ती होणार नाही आहे. एक कवी, एक कलाकार, एक होस्ट याची सगळीच कामं ते करत असतात. संकर्षण तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मला सांगा, कोविड नंतर तुमचा पहिला शो आहे ते काल एक झाला, आज दुसरा शो आहे तुमचा. कोविड नंतर परत गोव्यात येऊन कसं वाटतं? मस्त वाटतंय. आमचा परवा एक झाला राजापूरला, काल मडगावला झाला, आज साखळीला, उद्या म्हापशाला. गोव्याबद्दल काय झालं? मस्त. खरं तर मी गोवा आधी फिरलोय, म्हणजे मंगेशीचं मंदिर असेल किंवा फोर्ट असेल, बीच असतील, तर गोवा फिरलोय. त्याच्यामुळे गोवा आवडतं. ते कपडे तसे घालून छान मजा येते गोव्यात फिरायला. आणि गोव्यात प्रयोग करायचा एक वेगळा आनंद असतो, त्याचाही आनंद आहे. तुम्ही आम्ही सारे कवये पण प्रोग्राम करता. बेसिकली तुम्ही पण कवये आहात. गोव्यातल्या खाद्यपदार्थांमधलं तुम्हाला काय नसतं? नाही, मी प्युअर व्हेज असल्यामुळे तसे नॉनव्हेज आणि ह्या सगळ्या गोष्टी मी खात नाही. पण व्हेज म्हणून जे काही आहे ते मी खातो. इथले ब्रेड मला खूप आवडतात. पाव जरा वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्याच्यानंतर काल मी एक दोश नावाचा प्रकार खाल्ला. गोवन व्हेज पदार्थ आहे. आणि व्हेज मध्ये जे काही येतं ते सगळं मी मजा घेत असतो. तुम्ही नाटकं करता, कविता करता, तुम्ही होस्ट आहात, तुम्ही इंटरव्ह्यूज पण घेता, तुम्ही सगळंच करता. हे सगळं कसं काय तुमच्याकडे मॅनेज होतं? नाही, मॅनेज काय, एकतर मला आवड आहे आणि कलाकार म्हणून काम करत असताना मला असं वाटतं आपणच आपल्या कक्षा छोट्या छोट्या करून घेण्यात काही मजा नाही. आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो. मला ते येतात असं माझं म्हणणं नाही. पण कलाकार म्हटल्यानंतर कला अंडर जे जे काही येतं ते सगळं आपल्याला जमलं पाहिजे, किंवा प्रयत्न केला पाहिजे, म्हणून मी प्रयत्न करतो. हल्लीच कला क्षेत्रातले एक मोठे दिग्गज व्यक्ती विक्रम मोठे सर त्यांचं निधन झालं. ते कालावधी. तुम्ही हल्लीच एक पोस्ट टाकलेली त्यांच्याबद्दल, एक आठवण सांगितली. ती आठवण काय काय नाही, विक्रम मोगले सरांनी आणि मी खुपा नावाच्या एका सिनेमामध्ये एकत्र काम केलं होतं. आणि तेव्हाची ती आठवण होती. त्यांनी माझ्या आजोबाचं, मी त्यांच्या नातवाचं काम केलं होतं. आणि खूप छान सपोर्टिव्ह, शिकवणारं असं ते व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे त्यांच्या त्या आठवणी मेकअप पण तुमचा. हो, ते त्यांना माझा तो जखम झालेला मेकअप पटला नव्हता, म्हणून त्यांनी मेकअप केला होता, अशी ती आठवण. ठीक आहे सर. आता नाटकं सध्या वेळ परत सुरू झालेली आहे आणि एक OTT नावाचा प्लॅटफॉर्म सध्या भरायला येतो. ह्या OTT मध्ये नाटकांना किंवा नाटकांना काही इफेक्ट झालाय का या OTT? नाही, खरं तर दोन्हीचाही ऑडियन्स पूर्णपणे वेगळा आहे. OTTचा ऑडियन्स पूर्णपणे वेगळा आहे, नाटकाचा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यामुळे नाटकाचा प्रेक्षक जो आहे तो हार्डकोर नाटकाशी प्रामाणिक असतो आणि तो काही नाटक सोडून कुठे जात नाही. त्याच्यामुळे नाटकाचा प्रेक्षक हा नाटकाशी राहतो प्रामाणिक. मध्यंतरी एका शोमध्ये तुम्ही कोविडमध्ये शोमध्ये तुम्ही एका पांडुरंगावर एक कविता केली होती. ती खूप भावली होती आणि तुमच्या सगळ्याच कविता सगळ्या लोकांना आवडतात. काही दोन ओळी तुम्ही आता सांगू शकता? मला खरं तर आता आठवत नाहीये, पण मला हे बरोबर आहे तुमचं की कोविडमध्ये काही करण्याचा प्रयत्न मी केला होता कविता, आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या, लोकांनी त्याचं कौतुक केलं, याचा मलाही खूप आनंद होतो. रोहिणी नावाची एक कविता होती, पंढरीच्या डोळ्या होती, अजून काही कविता असतील, तर लोकांपर्यंत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचला, त्याचा मला आनंद होतो. तुम्ही देशात पण तुम्ही प्रयोग होतात. विदेशातला जो नाट्यरसिक आहे किंवा नाट्यप्रेक्षक आहे तो मराठीत असतो, त्याबरोबर विदेशी पर्यटक पण असतात. त्यांच्या काय प्रतिक्रिया करायची तुम्हाला येतं? नाही, मराठीच असतात ती माणसं. काही वर्षांपूर्वी गरजेनिमित्त, नोकरीनिमित्त ते स्थलांतरित झालेले असतात. पण एवढं करून मी म्हणूनच म्हटलं की नाटकाचा जो ऑडियन्स आहे त्यांना नाटक ह्या विषयावरती एवढा जिव्हाळा आहे, एवढं प्रेम आहे की ते मुंबईहून नाटक आलंय म्हणल्यानंतर उत्साहाने तिकीटं घेतात, मदत करतात, मोठे मोठे इंजिनियर सेटिंगचं काम करतात. अशा अनेक गोष्टी आहेत. खायला प्यायला घालतात आम्हाला चांगलं. त्याच्यामुळे नाटकावर प्रेम करणारी माणसं असल्यामुळे हे सगळं सोपं होतं. आमचे जे तरुण पिढी जी आहे नाट्यक्षेत्रात पाऊल ठेवतात, मोस्टली तुम्हाला बघून खूप इन्स्पायर होतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा?
माझ्या खूप मनापासून शुभेच्छा आहेत आणि तरुण पिढी तरुणच आहे, मी काही पण तरुण पिढी काय नाटकाकडे आले तर आनंदच आहे आणि यायलाही पाहिजे. फक्त नाटकच नाही, नाटकाशिवाय तंत्रज्ञ सुद्धा आहे, तांत्रिक बाजू आहे. कुठल्याही माध्यमात काम केलं तरी ते मन लावून करणं महत्वाचं आहे. माध्यम कुठलेही असो, एकदा तुम्ही कलाकार म्हणलात की तुम्ही ते सगळं करता. धन्यवाद सर, तुमचं नाव काय? माझं नाव विनायक सामंत. बरं, विनायकजी आज माझ्याकडे आले, एवढ्या छान अशी गप्पा मारल्या आणि खरं तर आमची पहिलीच भेट झाली, पण खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. तुम्हाला गोवेकरांना फार मनापासून शुभेच्छा. तुम्ही वेगवेगळ्या कलाकारांना भेटता, त्यांचे इंटरव्ह्यूज घेता, त्याच्यासाठी शुभेच्छा. आणि कला क्षेत्रात तुम्हाला काम करायला आवडतंय, तुमच्या चेहऱ्यावरती दिसतंय, तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याहीसाठी खूप शुभेच्छा. बरं वाटलं तुम्हाला. धन्यवाद सर. तर हे होते संकर्षण कराडे सर. खरं तर त्यांचा वेळ खूप व्यस्त आहे, त्यांनी व्यस्त वेळेत आम्हाला एक त्यामध्ये त्यांचे आभार मानतो मी. काय आणि उलट आनंद आहे माझा. फक्त काय होतं की काही गोष्टी दौरायला जरी आलं तरी आपण नियोजन करतो की आता इकडे जाऊ, आता तेवढं फक्त चालू असतं. तर आता यापुढे मी काही बोलणार नाही. संकर्षण सरांनी सगळं बोलून झालेलं आहे. तुम्ही पाहत राहा गोवन वार्ताला, तुमचं आवडतं चॅनल. मी विनायक सामंत, पिचोली. धन्यवाद. राज्याला कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावते. म्हापशातील तार नदी किनारी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या कचऱ्यात देवांच्या प्रतिमा फेकून देण्यात आल्या आहेत. रस्त्या शेजारी किंवा सामाजिक ठिकाणी कचरा फेकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. घरातील सुक्या आणि ओल्या कचऱ्याची विल्हेवाट न लावता लोक घरातील कचरा रस्त्या शेजारी फेकतायत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. कचऱ्याचा प्रश्न सोडावा म्हणत सरकारवर ताशेरे ओढणारा समाज स्वतः मात्र निद्रा अवस्थेत असल्यासारखा वागतोय. आता हे व्हिडिओत दिसणारं दृश्य आहे म्हापशातील तार नदी किनाऱ्यावरील. याच ठिकाणी म्हापशातील गणपतीचं विसर्जन केलं जातं. मात्र सध्या या जागेला कचरा कुंडीचे स्वरूप आलंय. भर दिवसात लोक आपल्या घरातील कचरा नदीच्या किनारी फेकतात. काही महाशय तर पुलावरून प्रवास करताना कचऱ्याची पिशवी थेट नदीत फेकून सरळ चालते होतात. एवढंच नव्हे तर लोकांनी देवघरातील देवांच्या जुन्या मूर्ती आणि फोटो कचऱ्यात फेकले. आता या प्रकाराला काय म्हणावं तुम्ही ठरवा. या प्रकाराकडे म्हापशा नगरपालिकेचंही लक्ष गेलेलं दिसत नाही. काय म्हणपाचें सगळ्यांना म्हणजे की आमी खूब ट्राय केले पयलीं हे कचरो वचपा खातीर. आमी स्वता आमच्या क्लबा तर्फे आमी साफ करताले, पण करून 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 थकले आमी. पण लोक हा ते पिशे हे दिसता जे गार्बेज घरा येता व्हरपाक तुमी तांकां दियात. आनी हांगा येतात आमी विचारले ते म्हणटा देवाचे फोटो म्हणटा, देवाचे फोटो देवाचे फुलां हे कितें म्हणून तशें म्हणून आमी उगी रावपाचें. तशें जायना न्हू. आनी कचरो हय करता ह्यो प्लेस एक्चुली काय बरी प्लेस, हांगा बसूं येता लोक एन्जॉय करूं येता. पण काय ना कोणाक काय पडलें ना, येता डंप करतात चल्ले आपल्या बापाच्या फात कशें. आनी वाट लागलेली आहे आनी एक्चुली बरी एरिया, जाय तशे लोक सांजचे येवन बसूं शकता. पळय घाण हे पयला कोण हांगासर म्हणटले गणेश हांगासर विसर्जन करता म्हणून. अरे स्ट्रिक्ट एक्शन घ्या, कोणाक एकट्याक दवरा हांगासर फायन दिवपाक. म्हणजे फायन जेन्ना पडटले तेन्ना ट्राफीक दिता पळय तशें हांकां एकट्या कोणाक तरी हांगा दवरपाचो. एक म्हयनो दवरीत न्हू सगळें बंद जातलें. हांगा मूर्ती आसा त्यो लोकांनी समजूंक जाय की हांगासर उडोवंक फावना. ते फोटो आसा, देवाचे फोटो मूर्ती आसा आनी कितें कितें आहा एक्चुली खंय बऱ्या जाग्यार तेंच्यांनी खंय गार्बेज हे करता थंयसर उडोवंक जाय हरशी. ते पांया पोंदा पडटा, लोकांनी समजूंक जाय. आनी डायरेक्ट लोक कोयर हाडून डायरेक्ट पिशव्यो हाडून डायरेक्ट हितून उडयता. सगळ्यांनी सांगला हरशी पूण तरी आसतना लोक आयकना. लोकांनी समजूंक जाय, सगळ्यांक त्रास तो. ओके. आतां फोटो पळय जाल्यार हांगा फाटल्या दिसांनी मुर्ती आसल्यो आनी आतां पळयत जाल्यार दिसान दीस वाडत आसता. नाल्ल वाडटा, मुर्त्यो हाडून वयता, कचरो हाडून वयता. लोकांनी समजूंक जाय न्हू, मागीर दुसऱ्यांचेर हे करून कितें फायदो. कलेक्ट जायना म्हटल्यार फाटल्या दिसांनी तेंच्यांनी कलेक्ट केले आतां परतून हांगासर हे केला, कोयर हाडून उडयला सगळं. ओके. लोकां कडेन मागणी आसा की लोकांनी हेजेर विचार करचो की हांगा हाडून कोयर उडोवपाचो ना. आमी पळयतात की लोक गार्बेज उडयतात रस्त्या सायडीन, नाल्यार हे ब्रीज आमचो अवतार ब्रीज हिंगा म्हापशाच्या गोवा म्हापसा रिवर ते क्रॉस करतात तेन्ना पोती उडयतात बसीसून नाल्यार मोटरसायकलीन उडयतात. म्हजी एक रिक्वेस्ट, तुमी आमची भाशेन सगळे सिटीजन्स हिंगा, तुमी सगळे रावतात हिंगा, कसले दुयेंस जालें जाल्यार तुका आनी आमकां दुयेंस जातलें. Because water will get polluted, the fish will get polluted. If this gets polluted, environment gets polluted, sickness येतलो. मुझे मागणें तुका येयात जाल्यार तुमकां कितें गार्बेज फॅसिलिटी कलेक्शन फॅसिलिटी ना जाल्यार 5 मेंबरां सांगात
कावन्सिलरा सांगात आनी लास्ट ना जाल्यार हांव आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सी आमदार तूं म्हाका सांगू जाता आल्दोना पड जाल्यार तूं थिंगा दुसऱ्याची गार्बेज हाडनाका आमची कॉन्स्टिट्युएन्सी पूण आमची जाल्यार तूं म्हाका सांगात हांव केस अरेंजमेंट करपाक ते करतलो पूण म्हजी मागणें सगल्यांक आमी आमचें घर साफ दवरतात म्हूण भायर कचरो उडयतात यू थिंक गोवा इज युअर होम आनी एवरी विलेज इज युअर प्लेस इफ यू वॉन्ट गोवा टू बी ब्युटिफूल यू वॉन्ट इट टू बी क्लीन and you want to stay healthy, you will not want to stay in the middle of filth. तू कचऱ्या मध्ये तू रावचना. So give everyone a chance to remain healthy and keep the environment clean. Don't throw the garbage anywhere. येतात जाल्यार तू garbage bins आहात थिंग उडोयात. एमिंग कोण नाका भायर उडोव नाका garbage बिना भितर उडोयात. कांय प्रॉब्लेम ना आनी तुका थिंग कांय पयशे फारीक करूंक पडचना. So my request is let us work together to make the place beautiful, to keep it clean. It will be for you and for me. राज्यात यंदाच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. कोविड नंतर पर्यटन क्षेत्र पुन्हा प्रकाशमय झालंय खरं, मात्र पर्यटन स्थळं अंधारातच आहेत. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. अतिथी देवो भव या भारतीय संस्कृतीचा पायी असलेला गोवा पर्यटनासाठी 7 समुद्रापार प्रसिद्ध आहे. गोव्यातील निसर्ग आणि खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी जगभरातून पर्यटक गोव्यात येतात. चालू वर्षाला अलविदा करण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक गोव्यात गर्दी करत असतात. राज्यात यंदाच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. जगातील विविध देशातील चार्टर्ड प्लेन्स आणि क्रूज पर्यटकांना घेऊन गोव्यात येत आहेत. गोव्यातील हिरवागार निसर्ग आणि निळाशार समुद्र पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करतोय. पर्यटन हा गोव्याचा कणा मानला गेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून अनेकांच्या घरातील चुली पेटतायत, तर सरकारलाही मोठा आर्थिक फायदा होतोय. मात्र गोव्याचा आर्थिक रड ओढणाऱ्याकडे सरकार मात्र दुर्लक्ष करताना दिसतंय. आपण जे दृश्य पाहत आहात ते कलंगूट समुद्रकिनाऱ्यावरील. समुद्रकिनारा हा जागतिक प्रसिद्धीचे केंद्रस्थान आहे. गोव्यात आलेल्या पर्यटकांनी कलंगूट समुद्र पाहिला नाही तर गोवाच पाहिला नाही असं होतं. त्यामुळे कलंगूट समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र ऐन पर्यटन हंगामात हा समुद्रकिनारा अंधारात आहे. नावारूपाला असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर मागील काही दिवसापासून बत्ती गुल आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे रम्य सूर्यास्तानंतर समुद्रकिनाऱ्यावरून परतणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागतोय. We are sorry to see this pathetic side of things happening here. The tourism department seems to have all kinds of reasons to collect taxes and tourism licenses and everything, but no reason to do the repair works of this tower lights that are supposed to provide lighting for this famous beautiful beach of Kalangut. There thousands of tourists come every day. मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारी वाढतीये. दरम्यान समुद्रकिनारी भाग ड्रग्जच्या विळख्यात जात असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या गैरकृत्यांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने ठोस पावलं उचलत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत. मात्र सध्या त्या कॅमेऱ्यांची अवस्था बिकट आहे. समुद्रकिनाऱ्यावरील कॅमेरे धुळीने वाकलेत. दरम्यान या कळंगूट समुद्रकिनाऱ्यावरील दुरावस्था पाहता खरंच सरकार पर्यटन क्षेत्र वाढवण्याच्या विचारात आहे का असा सवाल उपस्थित होतोय. The other thing is the camera, the video cameras which are put at high resolution cameras at such expensive, costing the taxpayer and the tourism department, whoever is paying it, we don't know. But I presume it is the taxpayer who is paying it, but they are in pathetic condition. Their boxes are missing, under repairs. Okay, it looks like a garage box. Okay, is this the way the tourism is presented in Kalangut, the Queen of Beaches? I don't know whether it's the Queen of Beaches or something else. It looks like it is deserted by the maintenance department of tourism. It's high time the tourism minister step on the gas, okay, and give a visit, and maybe the CM should visit, and somebody should visit and have a look. I don't need to spell out much. The TV is going to spell the remaining things. Okay, thank you very much. सौरव शिरोडकरसह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. तर बेस्ट ऑफ वार्तामध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, ना तो गोव्याचं देणं मराठीचं.